गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी कोपरगाव पोलिसांनी बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता भव्य रूट मार्च काढला। आगामी उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आणि कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला। या रूट मार्चमध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप रोठे, संजय पवार, संदीप सुन्ने, महिला पोलीस उपनिरीक्षक नंदा गलांडे तसेच स्थानिक पोलीस, होमगार्ड व विविध विभागातील पथके सहभागी झाली होती। गांधीनगर, दत्तनगर, हनुमाननगर, एसजी विद्यालय रोड, राम मंदिर रोड, छत्रपती संभाजी महाराज चौक, बस स्थानक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच गणेश मंडळाच्या प्रमुख मार्गांवरून हा रूट मार्च काढण्यात आला। शहरातील नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून पोलिसांच्या या तयारीचे स्वागत केले। यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा आणि आत्मविश्वासाचा माहोल निर्माण झाला। यावेळी पोलीस प्रशासनाने आवाहन केले की गणेशोत्सव शांततेत आणि शिस्तीत साजरा करावा, तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। आता 2 दिवसावरच गणपती विसर्जन मिरवणूक जवळ आलेली आहे। आपल्या इथे दिनांक 5 रोजी आणि दिनांक 6 रोजी कोपरगाव शहरमध्ये तसेच तालुक्यात बऱ्याच ठिकाणी विसर्जन आहे। तर त्या अनुषंगाने आगामी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चांगल्या प्रकारे हँडल करता यावी, तसेच शहराची ओळख आमच्या पोलीस बंदोबस्तातल्या सर्व लोकांना व्हावी, कारण बरेचसे होमगार्ड बंधू पण आहेत जे आमच्यासोबत काम करणार आहेत। त्या सगळ्यांच्या अनुषंगाने आम्ही शहरातला जो सेन्सिटिव्ह पार्ट आहे, मिरवणूक मार्ग आहे, या ठिकाणी रूट मार्च केलेला आहे। सर, एकूण किती अधिकारी आणि किती कर्मचारी? यामध्ये जवळजवळ आमचे 50 कर्मचारी होते, 7 अधिकारी होते, आमचे 2 प्रभारी अधिकारी होते, मी स्वतः आणि जवळजवळ एक 35च्या आसपास होमगार्ड होते। सर, नागरिकांना, गणेश मंडळांना काय आव्हान तुमचं राहील? सर्व गणेश भक्तांना माझ्यातर्फे हेच आवाहन राहील की आपल्याला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। तसेच ज्या 5 तारखेला आणि 6 तारखेला जे विसर्जन आहे ते आपण अत्यंत उत्साहात, आनंदात, परंतु शांततेत, कुठलंही त्याला गालबोट न लागता साजरं करावं, असे मी अहिल्यानगर पोलीस दलातर्फे सर्वांना आवाहन करतो।